परिषद पंचायत समिती आपण शिवसेना गटातून धनुष्यबाणासाठी लढत आहात. तर जे जुने खरे शिवसैनिक आहेत, ज्यांचं शिवसैनिक म्हणलं की रक्त असं उफाळून येतं, जय भवानी जय शिवराय म्हणलं की घोषणा देत. पण आता काय झालंय की जी सत्ताधारी आहेत त्यांनी असा शिवसैनिकाचा आवाज दाबल्यासारखं केलं. त्या शिवसैनिकाचे काय आव्हान करणार? असं म्हणता येणार ना त्याने आवाज दाबला असेल, कारण शिवसेना ही शिवसैनिकच आहे. त्याचा कुणीही आवाज अगर काही दाबू शकत नाही. माझं एकच आव्हान आहे की सगळ्या शिवसैनिकाला घाबरून जाऊ नका. आपल्या माग खूप मोठी शक्ती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची खूप मोठी ताकद आहे आपल्या मागे. असं काही नाही, कुणी घाबरू शकत नाही शिवसैनिकाला, आणि कुणीच आवाज दाबू शकत नाही शिवसेनेचा. आतापर्यंत पाहिलं 30-40 वर्ष झालं राज्य करतील लोक, सत्ताधारी आहेत. वाकरवाडीच्या बस स्टँडचा बसचा विषय आपण मिटवला, परत सरकारी दवाखाना आपल्या माध्यमातूनच आला, आणि आता बस स्टँडचाही विषय, बसचा विषय झाला. तर तरुण वर्गांसाठी आपलं काय काय आपण हे करा? माझे तरुण वर्गाला एकच आव्हान आहे, आपण ज्या गावात राहतो, ज्या मातीत जन्मलो, त्या मातीसाठी सेवा करणं ही सगळ्यात प्रथम आहे. आणि ती माझं कर्तव्य समजतो म्हणून ही केलेलं आहे. ही काय मी असं राजकारण किंवा ही नाही. माझ्या वडीलधारी माणसं मला सांगतात आपल्या गावात हे नाही. आता तुमच्या वाकारवाडीतलाच विषय आहे. तुमच्या एका तिथल्या एका लेकरांनी मला सांगितलं की काका इथं बस नाही. ती माझ्याकडे फक्त कपडे बघून आला, पण मी त्याला शब्द दिला उद्या 9 वाजता बस चालू होईल, आणि ती 9 वाजता बस चालू केली. ही शिवसैनिक आहे. मी साक्षीदार नाही, मीही होतो. हा, तुम्ही होता त्या टायमाला, स्वतः बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काही अडचण नाही. आणि गावातल्या कामाच्या बद्दल मला कुठलाही असा मावाजा अगर मोठापणा काहीच नाही. ही माझं काम आहे आणि हे माझं कर्तव्य मी करायचं समजतो. जसं आतापर्यंत निस्वार्थपणे जनसेवा केली, तसंच आता जनतेनं संधी द्यावी. मायबापाला मी विनंतीच करू शकतो की त्यांनी मला खरंच संधी द्यावी, आशीर्वाद द्यावे, आणि मला त्यांच्यावर ठाम विश्वास आहे की विकासालाच न्याय देणार. पहा, आपण ऍडव्होकेट तुकाराम शिंदे यांची प्रतिक्रिया ऐकली. आमचे मित्र ॲडव्होकेट धनंजय धाबेकर साहेब यांचे खूप खूप आभार. माझ्या शब्दाला मान देऊन इथपर्यंत आलेले. शेतकऱ्यांसाठी आता मी स्वतः शेतकरी असल्यामुळं शेतात बी जात होतो मी, पण आता जात नाही. लोकांना वाटायचं शेतात जात नाही, शेतात जातो. सगळी जाणीव आहे. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला 1 DP देण्याचा निर्णय केलेला आहे. मी स्वतः पालकमंत्री शिंदे साहेबाला बोलल्यानंतर मी 500 DP मागितली होती. साहेब म्हणले मला 200 देतो. आता 200 मी 400 पर्यंत नेलेले. एका DPवर 2च कनेक्शन. त्याच्यामुळं कुणी शेतकरी काळजी करा, मी आश्वासन देत नाही. माझा शब्द आहे, शब्द ही माझं वचन आहे, आणि मी शब्द कधीच पडू देत नाही. त्याच्यामुळं कुणी काळजी करू नका. येणाऱ्या काळामध्ये आपण ढोकीमध्ये रोजगार, मिनी MIDC त्याचाही प्रस्ताव आता मंत्रालयात आहे. फक्त एकदा आशीर्वाद द्या. महिना झालं मी सुद्धा कुठं घरी गेलेलो नाही, लेकराला सुद्धा भेटलं नाही ढोकीच्या विकासात. आता लोक काही म्हणत असतील, पण ढोकीला माहिती आहे मी कसा आहे ती सगळ्याला. त्याच्यामुळं एक फोन करा, रात्री 2 वाजता किती 24 तास मला कुणीही फोन करा, मी 100% त्यांचा फोन उचलतो. हॉस्पिटल असू द्या, मुंबईत कुठंही काम असू द्या, गावातल्या सगळ्या लोकांना माहिती मी मदत करतो. त्याच्यामुळं कुणी काळजी करू नका. येणाऱ्या काळामध्ये आपण ढोकीमध्ये 100% निधी कसा आणता येईल, मला मुख्यमंत्री सांगायचीच गरज नाही शिंदे साहेबांकडे काय घेऊन जायचं आणि काय नाही. मी वैयक्तिक तर काहीच मागितलं नाही, सगळं लोकांसाठीच मागत आलोय. आणि माझं गाव, माझी जिम्मेदारी, माझं घर म्हणून मी काम करतोय. येणाऱ्या काळामध्ये ढोकीमध्ये 10 कोटी निधी देण्याचंही शिंदे साहेबांनी कबूल केलेलं आहे. रस्ते असतील, काही असो, तुमचे घरकुल असो, कुठलाही असो, कोणाची ताकद होणार नाही आपण जर एक फोन लावला आणि काम नाही झालं तर. त्याच्यामुळं कुणीच काळजी करू नका. मी 100% तुमच्या पाठीशी उभा आहे. मला फक्त आशीर्वाद द्या. बाकी काही सुद्धा इच्छा नाही मला तुमच्याकडून. एक आशीर्वाद द्या. एकदा फक्त पंचायत समितीमध्ये पाठवा. त्याला विधान भवन नाही बनवलं तर तुकाराम शिंदे नाव ठेवणार. आज तिथं गुशी खेळतात ना, बघू ना आपण गुशी खेळतात का निधी खेळतो हे बघू. जर आठवड्याला ढुकीला बिडिओला ते अधिकाऱ्याला काय म्हणतात बिडिओ, जर आठवड्याला इथं बैठक घ्यायला लावणार जनता दरबाराची, हे शब्द आहे माझा.
हात जोडून सगळ्याला विनंती आहे, पहिल्यांदाच भाषण काय चुकलं असेल तर ते माझे शब्द जे काय चांगलं बोललं असेल ते तुमच्याकडून शिकलेलं असेल त्यामुळे बोललं असेल त्याच्यामुळे माफी मागतो आणि सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.